पायानं अशा पद्धतीने ना गाडीचं टोचन करणं आणि जर अशा वेळेस जर आपल्या दोन्ही गाड्यांमध्ये पाय जर अटकला ना तर अवघडच आहे. पण मग कसं आहे कधी कधी काही गोष्टी नाही अशा कराव्याच लागतात. तर जय हरी माऊली, राम राम मंडळी. आज आपण गेलो होतो कळवणला आणि तुम्हालाच माहिती आहे आपण नाही आज आजीजवळ ना थांबतच असतो. कसं आहे आपल्या पैशातून त्याला ना श्रीमंती मिळणार नाही पण 2 वेळेचं अन्न नक्की ना मिळेल. म्हणून जर आहे ना गरज नसली तरी गरीबाकडून थोडीफार आहे ना खरेदी करीत राहायची. म्हणजे आजी ना जेवण करीत होत्या. बरं एक द्या बाबा, चला मोठं द्या बाबा जास्त असं. हा आजीने बरोबर दिलं. आजी जेवण चालू होतं, जेवण करून घ्यायचं. मग एवढं काय बाबांनी दिलं असतं ना. बाबा कासाठी फक्त पैसे घ्यायलाच का. आजीकडे काही सुट्टे पैसे नव्हते. म्हटलं मग अजून काय. आजी म्हणे आपलं दुकान आहे खेर न्यायचं. म्हटलं मग चला काकडी घेऊन टाकू. मग पोरायला म्हटलं चला एक एक काकडी ना मस्तपैकी घेऊन टाका. मकाचं कणिसन एक एक काकडी ना पोरानं टिचून दिली. डायरेक्ट गाडीत झोपून घेतलं. डायरेक्ट लोणवाडी जवळ आल्यावर उठले पोरं. दुकानात आल्यावर आपल्याला ना ही राजापूरची ना ही सर्व देशमुख मंडळी बरं का आपले फॉलोवर आहे बिग, ते आपल्याला भेटायला आले होते. आणि जाताना हातातलं कडप म्हणे जय बाबाजी. म्हटलं नक्कीच जय बाबाजी. मळ्याच्या रस्त्यामध्ये दादा किका मारित होता. त्याला म्हटलं चल कवर किका मारितो, कारण मला झाला होता टाइम कळवणला जायला. त्याला म्हटलं घे पटकन टोचन करून.